नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 मे 2026 आणि आमची संपूर्ण परभणीची टीम आहे. आम्ही आलोत नेपाळमध्ये आणि नेपाळमध्ये या ठिकाणी आम्ही काय केलं, नोटा बदलल्या. तर आपल्या 1000 रुपयाला इकडं 1600 रुपये भेटतात. तर या ठिकाणी करन्सी बदलली म्हणजे नोटा चेंज केल्या. आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज सांगणार आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे 21 मे 22-23च्या दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग ते सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 28, 29, 30च्या दरम्यान परत एक अवकाळी पाऊस येणार आहे. आपण ते सगळीकडे नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपातच असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पेरणीचे दिवस जवळ आले, तुम्ही शेतीचे कामं करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7 जूनला म्हणजे यावर्षी त्या टायमाला पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्या. आणि हे आहे नेपाळ. आता हे नेपाळमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी करन्सी आम्ही चेंज केली आणि या ठिकाणी खूप गरमी आहे. म्हणजे नेपाळकडे इतकी गरमी आहे की खूपच गरमी आहे. याच्या पुढं थंडी आहे, पण याच्या सध्याच्याला खूप गरमी आहे आणि 43 तापमान आहे. ही बाँड्री आहे, म्हणजे भारत आणि नेपाळच्या बाँड्रीच्या पुढं थोडं आलो, म्हणून हे सांगू इच्छितो. धन्यवाद.